जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. मी मिस्टर अक्षय बळे, एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचे स्वागत करतो. आताच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माहिती घेणार आहोत. ते म्हणजे सी-सी म्हणजेच करिक्युलर कोर्सेस या विषयांचे मार्क कसे भरावे. जे विद्यार्थी सेकंड इयर बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस किंवा अदर फॅकल्टीचे आहे, तर या विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर 3 मध्ये सी-सी हा विषय कशा पद्धतीने समावेश करावयाचा, आता तो समाविष्ट केल्यानंतर त्याचे मार्क कशा पद्धतीने भरायचे, अंतिम तारीख काय आहे, सी-सी तुम्ही कोणता विषय निवडला पाहिजे आणि मार्क कसे भरायचे याबाबत संपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळं तुम्हाला मार्क एंट्री जमत नाहीये किंवा मार्क एंट्रीला तो सब्जेक्ट दिसत नाहीये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण होईल. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करता, पण मी पण माझ्या महत्त्वाच्या कामात असतो. मी फ्री असेल तर मी तुम्हाला कॉल बॅक करतोच आहे. पण कधी-कधी वेळेअभावी तेवढा वेळ उपलब्ध नसतो. त्याच्यामुळं हा व्हिडिओ बघा. माझ्या मते व्हिडिओ बघितल्यानंतर कोणत्याही पद्धतीचे डाऊट तुम्हाला येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी आपल्या प्राध्यापक मित्रांना वेळोवेळी पुणे विद्यापीठाचे काही महत्त्वाचे परिपत्रक येतात, त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. तर तुम्हाला जर का सहभागी व्हायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरला आपण आपलं पूर्ण नाव, आपल्या महाविद्यालयाचं नाव, आपण कोणत्या विभागाला शिकवत आहे आणि आपला जो काही मोबाईल नंबर असेल तो ॲड करायचा. तो मोबाईल नंबर पाठवा. आपल्याला ॲड करून दिलं जाईल. ओके. चला तर मग सगळ्यात अगोदर सुरुवात करूया, की सी विषयांचे मार्क काय पद्धतीने भरायचे. बघा प्राध्यापक मित्रांनो, आपणाला माहीत आहे, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 5 जून रोजी एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं. ज्यामध्ये परीक्षा छाननी आणि तालनीकरण कक्ष जो काही होता, त्यांच्यामार्फत 759 नंबरचं एक परिपत्रक जारी केलं. ज्यामध्ये त्यांनी हॉल तिकीटमध्ये दुरुस्ती करणे आणि अंतर्गत गुण भरण्याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की तुम्ही सी म्हणजेच करिक्युलर कोर्सेस हा जो काही एस-वायच्या एन-ई-पी पॅटर्नच्या 3ऱ्या सत्रासाठी जो अनिवार्य विषय आहे, तर या विषयासाठी आपण आपल्या महाविद्यालयात जो विषय घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी जो विषय निवडलेला आहे, तो तुम्हाला आता हॉल तिकीटमध्ये समाविष्ट करायचा आहे आणि हॉल तिकीटमध्ये काळजीपूर्वक पद्धतीने बदल करून त्याचे इंटरनल मार्क दिलेल्या मुदतीच्या आत भरायचे आहे. तर तुम्हाला हॉल तिकीटमध्ये दुरुस्त करण्यासाठी दिनांक 5 जून 2026 ते 8 जून 2026 सायंकाळी 8 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. ती काल दिनांक 8 जून 2026 रोजी ही मुदतवाढ 11 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पण अंतर्गत गुण भरण्याचा जो काही कालावधी आहे, तो 9 जून 2026 ते 13 जून 2026 पर्यंत त्यांनी दिलेला आहे. मुळामध्ये आता काही महाविद्यालयाला 11 पर्यंत मुदत आहे. त्याच्यामुळे ते महाविद्यालय 11 तारखेला कदाचित त्याच्यामध्ये अपडेट करतील. पण मॅक्सिमम 13 जूनपर्यंत ते मार्क एंट्री करायची आहे. आता तुम्हाला पोर्टलला 10 जून 2026 ही अंतिम तारीख दिसत आहे. नंतर ती कदाचित रिफ्लेक्टेड होणार आहे. आता एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्ही आता तुमचं हॉल तिकीट चेक करता. ओके. या हॉल तिकीटकडे बघा. मी तुम्हाला या ठिकाणी हे हॉल तिकीट दाखवलेलं आहे. ते कोणत्याही वर्गाचं आहे त्याचं काही घेणं-देणं नाही. पण तुम्ही तुमच्या या हॉल तिकीटमध्ये तुमचे जे काही बाकीचे सब्जेक्ट दिसत आहे, या बाकीच्या सब्जेक्टमध्ये तुमचे सी नावाचे कोणकोणते सब्जेक्ट आहे, ते एकदा काळजीपूर्वक बघा. यामध्ये टोटल तुम्हाला काय दाखवलेले आहे, सी नावाचे जे काही सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टच्या लिस्टमध्ये तुम्हाला इथे 2 सब्जेक्ट दिसताय. एक सी-201 दिसतोय, जो को-करिक्युलर कोर्सेस आहे आणि दुसरा आहे सी-15110 स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन ऑफ लोकल हिस्ट्री. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे मग मेजर, मायनर, ओपन इलेक्टिव्ह वगैरे, वगैरे हे सगळे सब्जेक्ट सी वगैरे तुम्हाला दिसून येतील. बट आता या ठिकाणी सी जे काही सब्जेक्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. आपण सी एक लिस्ट तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती. ओके. त्या व्हिडिओ पद्धतीने तुम्ही काय करा, मी या ठिकाणी ती लिस्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके. या ठिकाणी तिची ही सी लिस्ट आहे. ओके. इथे तुम्हाला दाखवलं येईल. इथे तुम्ही काय करा, तुमच्या हॉल तिकीटमध्ये हे 3rd सेमिस्टरचे सब्जेक्ट आहे. तुम्ही बघा इथं सी 201/1, सी 201, 2, 201, 3, 201, 4 नंतर सी 151, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 असे टोटल 11 विषय तुम्हाला या ठिकाणी दाखवले आहे. आता या हॉल तिकीटचा जर का तुम्हाला विचार केला, जसं की तुम्हाला मी पुन्हा बॅक साइडला घेऊन जातो. इथे मी तुम्हाला आता जे काही हॉल तिकीट दाखवलं, या हॉल तिकीटमधला जो काही नंबर आहे, ओके. इथं हॉल तिकीटमध्ये नंबर किती दिला आहे? सी 201 आहे आणि आपल्या इथं जी काही सी लिस्ट दिलेली आहे, या लिस्टमध्ये सी 201 नावाने असा कोणताही अभ्यासक्रम नाहीये.
त्याच्याकरता तुम्हाला जो काही सी ॲड करायचा आहे, तो इथे जी काही तुम्हाला सी यादी दिलेली आहे, त्या यादीपैकीच एक सब्जेक्ट ॲड करायचा आहे. आता काळजीपूर्वक लक्षात घ्या, तुमच्या त्या हॉल तिकीटमध्ये विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये 2 सी दिसता आहेत का नाही बघा. ओके. आता तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना जर का ते 2 निवडलेले असतील तर काही हरकत नाही. कारण बी आणि बी परीक्षाच्या आता 4th सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरताना ते ऑलरेडी तुमच्या हॉल तिकीटमध्येच ॲड केलेले किंवा परीक्षा फॉर्ममध्ये ॲड केलेले त्याच्यामुळे तुम्हाला नव्याने ॲड करायची गरज नाही. पण बी-बी-एचे विद्यार्थी असतील त्यांना काही ॲड करून दिलेला नव्हता आणि विद्यापीठाने बाय डिफॉल्ट हा जो सी 201 आहे, को-करिक्युलर कोर्सेस दिलेला आहे. तर तो तुम्हाला ॲड करून दिलेला आहे. तर त्याची काही बॅच क्रिएट करून मार्क एंट्री करण्याची काहीही आवश्यकता नाही. तुम्हाला सी कोणता लागणार आहे? जसं 151, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 पैकी 1 किंवा सी 201-1, 2, 3, 4 पैकी 1 जी याची इथे यादी दाखवलेली आहे. त्याच्यापैकी एक कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे आणि 3rd सेमला 1 आणि 4th सेमला तुमचा बाय डिफॉल्ट आलेला आहे. असे 2 सब्जेक्ट तुमच्या हॉल तिकीटमध्ये असणं आवश्यक आहे. आता सुद्धा तुमच्या हॉल तिकीटमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या एकच दिसत असेल, तर दुसरा काय करा, ॲड करून घ्या. 11 जूनपर्यंत त्याची मुदत आहे. ओके. आता नक्की तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. पहिला जो काही मुद्दा मी तुम्हाला सांगितला, की या विषयाचे मार्क एंट्रीसाठी अंतिम तारीख काय आहे? कोणता विषय निवडावा याची माहिती तुम्हाला आता कळली असेल. बहुतेक महाविद्यालयाने अजून ॲड केला नाही. त्याकरता तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगेल. विद्यापीठाने सांगितलं आहे, की तुम्हाला जर का 1 बाय 1 पी-आर-एन नंबर टाकून त्याची एंट्री करता येत नसेल, तर तुम्हाला एक एक्सेल शीटचा फॉर्मॅट दिलेला आहे. ज्यामध्ये तुमचा पॅटर्न नेम, कोर्स नेम, सब्जेक्ट कोड वगैरे तुम्ही सिलेक्ट करा आणि ती जी काही एक्सेल शीट आहे, ती कॉलेजच्या मेल आयडीवरून विद्यापीठाचा जो काही एक मेल आयडी दिलेला आहे, त्या मेल आयडीला पाठवा. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. तर त्या अनुषंगाने तुम्ही त्या मेल आयडीवरती ती एक्सेल शीट काय करा पाठवून द्या. विद्यापीठ तुमच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये तो एका दिवसाच्या आत तो सब्जेक्ट तुमच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये ॲड करेल. पण तो हॉल तिकीटमध्ये ॲड कसा करावाचा याचा व्हिडिओ पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे. तो व्हिडिओ बघा. विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर टाका आणि विषय सिलेक्ट करून त्या विद्यार्थ्याचा अपडेटेड हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. आता आपण प्रत्यक्षात विषयाचे मार्क कसे भरायचे याची माहिती बघणार आहोत. याकरता काय करा तुम्ही 1 मिनिट. याकरता काय करा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेज unipune.ac.in वर जा. एक्झाम सेक्शनला काय करा क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला कॉलेज सेक्शनमध्ये कॉलेज लॉगिन दिसेल. या बटनावर क्लिक करा. खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला इंटरनल/एक्सटर्नल मार्क्स एंट्री एप्रिल, मे 26 दिसेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा नॉन इंजिनिअरिंग किंवा इंटरनल एक्सटर्नल मार्क्स दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे सगळ्यात प्रथम मी आता तुम्हाला वन बाय वन स्टेप सांगतोय तेवढे ऐका आणि त्या पद्धतीने फॉलो करा. सगळ्यात अगोदर तुम्ही कॉलेजच्या लॉगिन वरून एच-ओ-डीला जो काही सी-सीचा सब्जेक्ट आहे तो अगोदर असाइन करा. ओके. तो असाइन केल्यानंतर एच-ओ-डीचं लॉगिन करून बॅच क्रिएट करा. इंटरनल एक्झामिनर अपॉइंट करा. नंतर इंटरनल एक्झामिनरनी म्हणजेच त्या सब्जेक्ट टीचरनी त्याचं लॉगिन करायचं आहे मार्क्स एंट्री करून ते मार्क्स एंट्री करायचे, बॅच कन्फर्म करायची, त्याची प्रिंट काढून ती बॅच पूर्ण करायची आहे. आता सगळ्यात प्रथम आपण काय करूया कॉलेजचा लॉगिन म्हणजे पन कोड आणि पासवर्डनी काय करूया लॉगिन करू. इथं कॅप्चा दिला तो कॅप्चा आपण एंटर करणार आहोत. ओके. सो आता आपण एंटर केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. सगळ्यात प्रथम कॉलेजचं लॉगिन केल्यानंतर लेफ्ट साइडला बघा इथे तुम्हाला ॲड प्रिन्सिपल, ॲड एच-ओ-डी, सर्च बाय अपॉइंटेड बाय सब्जेक्ट नेम वगैरे दिसून येईल आणि इथे तुम्हाला पेंडिंग सीट नंबर्स आहे. या नंबरला काय करा क्लिक करा. ओके. नंतर इथे सिलेक्ट कोर्स आहे. इथे कोर्स सिलेक्ट करा. आता बघा मी एक एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला सांगतोय. तुम्ही ते एक्सेल शीट वगैरे भरणार आहे. ते एक्सेल शीटमध्ये इथं पॅटर्न नंबर किंवा पॅटर्न कोड वगैरे तुम्हाला या ठिकाणी तो येणार आहे. ओके. कोर्स कोड वगैरे तो इथं येईल. आता बघा मी आता एक बॅचलर ऑफ कॉमर्स 2024चं तुम्हाला काय करतोय, बॅच कशा पद्धतीने क्रिएट करायची, मार्क्स एंट्री कशी करायची, अप टू डेट माहिती देतो आहे. इथे काय करा, बॅचलर ऑफ कॉमर्स दिसतंय तुम्हाला सगळे 2024 पॅटर्न इथे दिसतंय. मी एका महाविद्यालयाचा डेटा घेतला. ते मुळात मी ज्या महाविद्यालयात जॉब करतो तेच महाविद्यालय या ठिकाणी दाखवलेलं आहे. ते इथे बघा बी-एससी कॉम्प्युटर सायन्स आहे, बी-एससी रेग्युलर आहे, बी-ए 2024 आहे, बी-कॉम 2024 आहे आणि बाकीचे ए-आय-सी-टी-ईचे कोर्सेस तुम्हाला इथे दिसून येतील. आता आपण बी-कॉम 2024 चे काय करूया इथे वन बाय वन मार्क्स एंट्री कशी करायची ते दाखवतो. ओके. इथे तुम्हाला दिसून आलं, की तुम्हाला कोणकोणत्या विषयांचे मार्क्स एंट्री करायची ती इथे
दिसून येईल. आता काय करा तुम्ही पेंडिंग सीट नंबर्समध्ये आपण इथे कोर्स सिलेक्ट केला बी-कॉम 2024. बघा आता आम्ही काय केलेले हे 2 सब्जेक्ट जे काही आहे ते सी-सीचे 2 सब्जेक्ट आम्ही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटला ॲड केलेले आहे. ज्यामध्ये इथं सी-सी 151-10 हा जो काही दाखवलेला आहे लोकल हिस्ट्रीवाला, तर त्यामध्ये 18 विद्यार्थी आहे आणि स्टडी अँड डॉक्युमेंटेशन पोर्ट अँड प्लेस ऑफ वर्कशिप इन लोकल एरिया त्याच्यासाठी 10 विद्यार्थी आहे. असे 18 आणि 10 28 विद्यार्थी एस-वायच्या वर्गाला त्या वर्गाला आहे. तर ह्या 2 बॅचेस आपण किंवा हे 2 सब्जेक्ट आपण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटला ॲड केले. तुम्ही जर का 10 सब्जेक्ट ॲड केले तर 10 येतील, 11 केले तर 11 येतील. 5 सब्जेक्ट तुम्ही हॉल तिकीटला ॲड केले तर ते 5 ही याच्या बॅचेस तुमच्या क्रिएट होतील किंवा या पेंडिंग सीट नंबर्समध्ये तुम्हाला दिसून येतील. ओके. आता पुढची स्टेप्स काय आहे? तुम्ही काय करायचं इथे ॲड एच-ओ-डीमध्ये जायचं आहे आणि तो काय करायचा आहे सब्जेक्ट हे जे काही सब्जेक्ट आहे ते ऑलरेडी तुम्ही तुमच्या एच-ओ-डींना असाइन केलेले नसतील तर असाइन करून घ्यायचे आहे. बघा ते असाइन करण्यापूर्वी तुम्ही अगोदर त्या एच-ओ-डींची इथं लिस्ट दिसेल. त्यांच्या इथे व्ह्यू सब्जेक्टमध्ये तुम्हाला जे काही इथं पेंडिंग सीट नंबर्समध्ये सब्जेक्ट दिसतात, ते सब्जेक्ट त्यांना अपॉइंट केले आहे का नाही त्याची काळजी घ्या. अदरवाईज काय करा एच-ओ-डी ॲड करून घ्या. एच-ओ-डी ॲड करण्यासाठी ॲड एच-ओ-डीमध्ये जा. इथे सिलेक्ट टीचरला क्लिक करा. तुमच्या महाविद्यालयातील सर्व टीचरची काय येईल यादी दिसेल. त्यामध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट ज्या व्यक्तीला द्यायचा आहे, त्या व्यक्तीचं नाव इथे सिलेक्ट करा. ते सिलेक्ट केल्यानंतर इथे सिलेक्ट फॅकल्टी आहे. त्या फॅकल्टीला क्लिक करा. तुम्हाला कॉमर्सचे विषय ॲड करायचे म्हणून इथे सिलेक्ट फॅकल्टीमध्ये कॉमर्स एंड मॅनेजमेंट सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्ट बी-ओ-एसमध्ये क्लिक करा. तिथे तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल हे बटन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट डिपार्टमेंट आहे, तिथे पण नॉट ॲप्लिकेबल करा. त्यानंतर इथे सिलेक्ट पॅटर्न आहे. तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न येतील जसं बी-बी-ए, बी-बी-ए, आय-बी, बी-बी-ए, सी-ए वगैरे जे काही असतील ते महाविद्यालयाचे कोर्सेस तुम्हाला येतील. 19 पॅटर्न, 24 पॅटर्न. या ठिकाणी खालती स्क्रोल करा. इथे बघा बी-कॉम 2024 पॅटर्न दिसेल. तर बी-कॉम 2024 पॅटर्न आपण सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा, आता माझ्याकडे 2 सब्जेक्ट पेंडिंग होते. त्यापैकी एक सब्जेक्ट मी ऑलरेडी सिलेक्ट केलेला होता. ते एच-ओ-डींना असाइन केलेला होता. इथं आता जो असाइन केला नाही तो सब्जेक्ट या ठिकाणी आलेला आहे. तर तो सब्जेक्ट काय करा इथे तुम्हाला दिसून येईल. इथे सिलेक्ट कॉलमला टिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो सक्सेसफुली एडेड एच-ओ-डी एंड सब्जेक्ट. त्याला ओके बटनावर क्लिक करा. आता काय करा ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप्स काय करा, इथे एच-ओ-डींचं लॉगिन आपल्याला करायचं आहे. कारण तो सब्जेक्ट ज्या एच-ओ-डीनं दिला, त्या एच-ओ-डींचं काय करा इथे लॉगिन करा, पासवर्ड टाका आणि इथे कॅप्चा दिसतो तो कॅप्चा टाका आणि लॉगिन करा. एच-ओ-डींचं लॉगिन केल्यानंतर इथे लेफ्ट साइडला तुम्हाला क्रिएट बॅच दिसेल. या क्रिएट बॅच बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला सिलेक्ट पॅटर्न दिसेल. त्या पॅटर्नमध्ये तुम्ही बी-कॉम 2024 पॅटर्न घ्या. जो तुम्हाला घ्यायचा आहे तो या ठिकाणी घेऊ शकता. नंतर सिलेक्ट सब्जेक्ट. आता इथे बी-कॉमचे जे काही सब्जेक्ट त्या एच-ओ-डींना असाइन केलेले आहे, ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. इथे बघा, तुम्हाला सब्जेक्ट दिसेल स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन ऑफ लोकल हिस्ट्री, सी-सी 151-10 नंतर सी-सी 151-11 हे 2 सब्जेक्ट तुमचे सी-सीचे आहे आणि हेच मार्क्स एंट्रीला पेंडिंग होते. यांच्याच बॅचेस आपल्याला क्रिएट करायच्या आहे. आता 1 नंबर आपण काय केलं, स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन एंड लोकल हिस्ट्री आपण सिलेक्ट केलेला आहे. नंतर इथे पेपर टाइप घेतला, तो इंटरनल सिलेक्ट केला. त्यानंतर इथे नंबर ऑफ स्टुडंट असाइन होते 18 आलेले आहे. इथे ऑल आणि बॅच वाईज दिले, तर ऑल बटनावर क्लिक करा आणि क्रिएट बॅच करा. जर तुमच्याकडे 99 पेक्षा जास्त विद्यार्थी असेल, तर तुम्ही इथे बॅच वाईज करू शकता. ओके. क्रिएट बॅचला क्लिक करा. ओके. त्यानंतर इथे येईल तुम्हाला मेसेज बॅच क्रिएट सक्सेसफुली आणि बॅच नंबर पण येणार आहे. तसंच तुम्ही दुसरा सब्जेक्ट सिलेक्ट करा. ओके. त्यानंतर त्याचे नंबर ऑफ स्टुडंट तुम्हाला असाइन होतील. ऑल सिलेक्ट करा, क्रिएट बॅच करा. ओके. ही झाली तुमची दुसरी स्टेप्स. त्यामध्ये तुम्हाला बॅच क्रिएट सक्सेसफुली झाल्या. तिसरी स्टेप्स आहे बघा या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगतो. हा जो काही एक सब्जेक्ट आहे, स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन जो सी-सी 151-11 होता. ऑलरेडी मी 4थ्या सेमिस्टरला हा सब्जेक्ट त्या विद्यार्थ्यांना दिलेला होता. त्याच्यामुळे तो 2 ठिकाणी हा सब्जेक्ट तुम्हाला दिसून येईल. एका याची बघा इथे रिमूव्हच्या इथे जरा ब्लरिंगमध्ये तुम्हाला रिमूव्ह सब्जेक्ट दिसेल आणि इथे दुसऱ्या ह्याच्यात बघा आता असाइन केलेली बॅच इथे रिमूव्ह तुम्हाला जरा डार्कमध्ये दिसणार आहे. म्हणजे जर ऑलरेडी तुम्ही 4थ्या सेमला दिलेला असेल, तर तो आता सुद्धा इकडे येणार आहे. ओके. आता आपण काय करूया इंटरनल एक्झामिनर अपॉइंट करूया. ओके. इथे इंटरनल एक्झामिनर अपॉइंटला क्लिक करा. इथे सिलेक्ट पॅटर्नला क्लिक करा. तिथे तुम्ही बी-कॉम 2024 सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सिलेक्ट सब्जेक्ट टीचर आहे. तर तुमच्या महाविद्यालयातील हा सब्जेक्ट तुम्हाला ज्या टीचर्सला द्यायचा, त्या टीचरांचं नाव तुम्ही या ड्रॉप डाउन बॉक्समधून सिलेक्ट करू शकता.
त्या सब्जेक्ट टीचरचं नाव तुम्ही सिलेक्ट केलं. शो बॅचेस टू अपॉइंटला क्लिक करा. इथे ते 2 सब्जेक्ट आले. दोन्हीच्या दोन्ही जरी तुम्हाला एका सब्जेक्ट टीचरचं द्यायचं, तर तुम्ही इथे त्यांच्या तारखा टाका. सिलेक्टला दोन्ही कॉलमला टिक करा आणि अपॉइंट बटनाला क्लिक करा. ओके. जसं की या ठिकाणी बघा मी तारीख टाकली. आता तारीख कधीपासून कधीपर्यंत टाकायची? ज्या दिवशी तुम्ही बॅच क्रिएट करताय. आता मी ही 9/6/2026 ला बॅच क्रिएट करतोय म्हणून स्टार्टिंग डेट 9/6/2026 अशा पद्धतीने येईल आणि लास्ट डेट तरी मी 15/6 टाकली आहे. तुम्ही 30/6 टाकली, भविष्यातली कोणतीही तारीख टाकली तरी काही हरकत नाही. आता हे दोन्ही सब्जेक्ट मी एकाच टीचरला असाइन करतो म्हणून मी दोन्ही टिक केलेली आहे आणि इथे अपॉइंट बटनाला क्लिक करणार आहे. ओके. आता आपण काय केलं? परत स्टेप्स आहे का? पहिलं कॉलेज लॉग इन करून एच-ओ-डी असाइन करायचा आहे. दुसरं एच-ओ-डीचं लॉग इन करायचं, बॅच क्रिएट करायची, सब्जेक्ट टीचर अपॉइंट करायचे. तिसरी स्टेप्स आता सब्जेक्ट टीचर्सने काय करायचं? लॉग इन करायचं. तो सब्जेक्ट टीचर आता मीच आहे. तर गृहीत धरा की XYZ व्यक्तीला तो सब्जेक्ट आपण असाइन केला. तर ज्या सब्जेक्ट टीचर्सला तो सब्जेक्ट असाइन केला, त्या सब्जेक्ट टीचरने या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. नंतर इथे लेफ्ट साइडला बघा तुम्हाला इंटरनल एक्झामिनरच्या ह्याच्यात मार्क्स एंट्री दिसेल. या मार्क्स एंट्रीवर क्लिक करा. इथे सिलेक्ट अपॉइंटेड रोलमध्ये इंटरनल एक्झामिनर सिलेक्ट करा. त्यानंतर इथे बघा 81 आणि 82 सब्जेक्ट. तर इथे बघा ते दोन्ही सब्जेक्ट आलेले आहे आणि इथे तुम्हाला कॉलम आहे मार्क्स एंट्री करायला. 1 नंबरच्या ॲड किंवा एडिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला सगळी कॉलेजची डिटेल्स, सब्जेक्टची डिटेल्स येईल. इथे मार्क्स एंट्री इन एक्सेल या बटनावर क्लिक करा. इथे बघा लास्ट डेट 10/6/26 दिसते. ही डेट एक्सटेंड होईल त्याची काही काळजी करू नका. या मार्क्स एंट्री इन एक्सेल या बटनावर क्लिक करा. त्यानंतर शो बटनावर क्लिक करा. डाउनलोड एक्सेल करा. या पद्धतीची एक्सेल तुम्हाला डाउनलोड दिसेल. तर या ठिकाणी सेकंड लास्ट कॉलमला तुम्हाला मार्क्स ऑफ 10 दाखवलेले आहे. तर ते मार्क्स ऑफ 10 आउट ऑफ 50 पैकी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. यामध्ये अब्सेंट असेल तर AB कॅपिटलमध्ये टाका. जर नॉट ॲप्लिकेबल असेल तर NA करा. ओके. या पद्धतीने तुम्ही इथं रिमार्क देऊ शकता आणि मार्क्स एंटर करायचे तुम्हाला 50 पैकी 32, 33, 35 काय द्यायचे आहे किंवा काय त्याचा असाइनमेंट तुम्ही कंप्लीट केलं आणि त्या बेसवर तुम्ही या ठिकाणी त्यांचे मार्क्स एंट्री करू शकता. ओके. त्यानंतर इथे ही बॅच काय करा, मार्क्स एंट्री करा आणि कन्फर्म करा. इथे 50 पैकी 20 मार्काला पासिंग आहे. इथे काय करा, कंट्रोल एस करून ती बॅच सेव्ह करा. त्यानंतर इथे चूज फाईलमध्ये जा. त्यानंतर इथे तुम्ही फाईल काय करा, तुमच्या लिस्टमधून सिलेक्ट करा. ओपन बटनावर क्लिक करा. इथे तुमची ती फाईल अपलोड करण्यात आलेली आहे. सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, एक्सेल अपलोडेड सक्सेसफुली. त्यानंतर इथे बघा अपलोड एक्सेलमध्ये तुम्हाला बॅच नंबर दिसेल, ॲक्शन दिसेल आणि प्रिव्ह्यू एक्सेल दिसेल. तर काय करा, प्रिव्ह्यू एक्सेल बटनावर क्लिक करा. तुम्ही त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती मार्क्स दिले, ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी काय होईल, शो होणार आहे. त्याच्यामध्ये जर का काही चूक वाटत असले, तर लगेच काय करा, इथे रिमूव्ह एक्सेल दिलेलं आहे, त्या बटनाला क्लिक करा. ओके. आता आपण काय केलं, इथे मार्क्स एंट्री एडिटमध्ये केली. आता पुढे तुम्हाला कन्फर्म प्रिंट प्रिव्ह्यूचं बटन दिसेल. या प्रिंट प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. योग्य ते मार्क भरले का नाही त्याची खात्री करा. खात्री झाल्यानंतर तुम्ही इथे कन्फर्म मार्क आहे त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, डू यू वॉन्ट टू कन्फर्म? वन्स यू क्लिक द कन्फर्म बटन, देन मार्क्स कॅनॉट बी चेंज. इथे ओके बटनावर क्लिक करा. मुळात ते चेंज करता पण येतात, त्याची काही काळजी करू नका. इथं ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर बॅच कन्फर्म तुमची सक्सेसफुल होणार आहे. त्यानंतर बघा इथे 81 नंबरचा सब्जेक्ट ऑलरेडी मार्क्स एंट्री पूर्ण झाली. तर इथे लास्ट बटनाला तुम्हाला प्रिंट म्हणून ऑप्शन आहे. त्या बटनाला क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. जसं आपण हा 81 नंबरचा सब्जेक्ट भरला, तसाच 82 नंबरचा सब्जेक्ट आपण भरणार आहोत. आता तो पण काय झाला, भरून झालेला आहे. इथं 81 आणि 82 मी त्या दोन्ही यांच्या बॅचेस कन्फर्म केल्या. दोन्हींच्या प्रिंट काढून एच-ओ-डींकडे सबमिट करणार आहे. आता इथपर्यंत हा एक प्रोसेस तुमची झालेली आहे. आता काय करा, पुन्हा तुम्ही कॉलेज लॉग इन करा. ओके. तुमच्या मार्क्स एंट्री झाल्या. तुम्ही पुन्हा काय करा, कॉलेजचं लॉग इन करा. इथे पेंडिंग सीट नंबर्समध्ये जा. इथे सिलेक्ट कोर्सला क्लिक करा. इथे बघा आता इथे बी-कॉम 2024 पॅटर्न दिसतोय का आपणास? नाही दिसत. याचा अर्थ आता त्याची मार्क्स एंट्री पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता जे काही CCचे 3rd सेमचे मार्क्स एंट्री करायची होती, त्याची माहिती आपण पूर्णपणे भरून झालेली आहे. ओके. तर तुम्हाला आता सगळे तुमचे जे काही डाउट्स असतील ते तुमचे क्लिअर झाले असतील, असे मी गृहीत धरतो. पुन्हा सांगतो विषयाचे मार्क भरण्याची अंतिम तारीख त्या परिपत्रकानुसार 500 अ, 759 नंबरचं जे काही परिपत्रक आहे त्याच्यानुसार 13/6/2026 पर्यंत आहे. विषय निवडण्यासाठी तुम्हाला 11 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. पण लवकरात लवकर ते काय करा,
सी-सीचे सब्जेक्ट तुमच्या हॉल तिकीटला ॲड करा आणि त्यांचं हॉल तिकीट अपडेट करून घ्या. एस-वायच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये 2 सी-सी आले पाहिजेल. त्या सी-सीची यादी तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. त्या यादीतलेच विषय असले पाहिजेल. तुम्ही 4th सेमला जो सी-सी घेतला त्याच्या व्यतिरिक्त सी-सी तुम्ही आता 3rd सेमला त्या विद्यार्थ्याला द्या. अदरवाईज तुम्हाला हॉल तिकीट करेक्शन करताना एरर येत असतो. ओके. ही सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली. अजूनही तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळवायची असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला नंतर त्या संदर्भातला माहितीचा व्हिडिओ तुम्हाला दिले जाईल. पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत, सिलेबसबाबत, क्वेशन पेपरबाबत, टाईम टेबलबाबत आणि इतर सर्व महत्त्वाच्या अ, विषयासंदर्भात माहिती मिळवायची असेल तर खात्रीशीर आपला हा YouTube चॅनल आहे. ते YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण Telegram चॅनल चालू केलेला आहे आणि WhatsApp हा प्राध्यापक मित्रांसाठी चालू केलेला आहे. अद्याप जर का आपण माझ्या WhatsAppला जॉइन झाले नसेल ग्रुपला, तर मला मेसेज करा. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून दिलं जाईल. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.